मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे। महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा होत आहे। अशातच सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। एका महिलेने लाडकी बहिणीचे 28 अर्ज भरल्याचे समोर आले आहे। यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती घेतली। खटाव तालुक्यातील मायनीच्या एका दाम्पत्याने 28 अर्ज अधिकृत पद्धतीने अर्ज भरलेल्याचे आता निष्पन्न झालं आहे। त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड नंबर मिळवून तिच्या बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांना जोडले होते। मिळालेल्या माहितीनुसार माहेरचे नाव प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे अशी या दाम्पत्याची नावे असून या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे। याविषयी सातारा जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करून संबंधित दाम्पत्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी केली असता संबंधित महिलेने एकाच नावाने गुगलवरून घेतलेल्या वेगवेगळ्या आधार कार्ड नंबरचा वापर करून मानदेशी महिला बँकेचे खाते अर्जांना संलग्न केले होते। या पडताळणीत 28 अर्जांपैकी एकाच अर्जाची 3000 रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलं आहे। इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले नाही। या प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे।